आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते छानपैकी जगता आलं पाहिजे. पण जीवनातला एक एक क्षण मोत्यासारखा आहे. म्हणून आजच्या दुःखातही सुखाचे मोती आपल्याला ओंजळीत साठवता आले पाहिजेत. तरच आपण जीवन जगतोय याचा आनंद आपल्याला मिळेल. त्यामुळे लोक काय म्हणतील, हे काय बोलेल, ते काय बोलेल याचा विचार आपण करत बसायचा नाही. आपल्याला जे आवडतं ते आपण करायचंच. आयुष्यात येणारी माणसे फक्त सल्ले देऊन जातात, साथ कोणच देत नाही. साथ अशाच लोकांची ठेवायची, त्यांना आपण असल्याची जाणीव असते, आपल्यापणाची जाणीव असते. बस आजच्यापुरतं एवढंच. आज मी एक रेसिपी ट्राय केली आहे, उकड शेंगोळे. ते आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सर्वात आधी मी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेतलं. 1 वाटी मी ते बाजरीचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकलं. मी ही रेसिपी यूट्यूबवरून बघून बघितली आहे. एकदा मी इन्स्टाला बघितली होती, तेव्हा मला ही खूप आवडली होती रेसिपी. म्हणलं आपणही एकदा ट्राय करावी, म्हणून मी आज बनवायला घेतली होती. आणि ही रेसिपी का नाही थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात केली जाते. म्हणून म्हणलं आपल्या इकडे थंडी पण आहे, आपण मग ही बनवूयाच. मग मी बाजरीच्या पिठामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली, मस्तपैकी मळून घेतलं आणि हे पीठ बनवून घेतलं. नंतर सगळे शेंगोळे अगोदर मी बनवून घेतले आणि नंतर मी याला फोडणी दिली. फोडणीसाठी मी ते एक पातेलं वापरलं होतं, त्यामध्ये तेल टाकलं, ते मिक्सरला केलेलं वाटण टाकलं, हळद टाकली, पाणी ओतलं आणि त्या शेंगोळ्याचं पीठ राहिलं होतं ते जरा पाण्यामध्ये कुस्करलं आणि त्यात टाकलं. नंतर एक एक करून उकळी आल्यानंतर शेंगोळे टाकले त्यात. नंतर मंद आचेवर 10 ते 15 मिनटं शेंगोळ्या शिजू दिल्या